आपुला तो एक देव करुणी घ्यावा तेने विना जीव सुख नोहे एरती माईके दुःखाची जनती नाही अद्यंती अवसान अविनाश करी आपुल्या ऐसे अविनाश करी आपुल्या ऐसे लाभी मना पिसे गोविंदाचे एरती माईके दुःखाची जनती नाही अद्यंती अवसान तुका म्हणे एका मरणाची सरे तुका म्हणे एका मरणाची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे एरती माईके दुःखाची जनती नाही अद्यंती अवसान विठ्ठल विठ्ठल प्रस्तुत प्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ वारकरी संप्रदायाचं भूषण वारकरी संप्रदायाला आलेलं गोंडसचं फळ भक्तीचा आणि ज्ञानाचा प्रसार करणारे देवमान्य संत संत मान्य संत वारकरी मान्य संत आणि जगाच्या मालकाला जे लाडके भक्त म्हणून त्या ठिकाणी प्रसिद्ध होते ते देऊचे सुप्रसिद्ध साधू तुकोबराया यांचा 4 चरणाचा अंतकरणामध्ये देव साठवायचा कसा हा सांगणारा अभंग सेवेकरता निवडलेला आहे विठ्ठल विठ्ठल महायोग विडेत भीमरत्या वरम पुंडरीकाय दातुम मुनींद्रे समागतदिष्टं तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग केरु प्रथमन मेंडे पांडुरंग केरु प्रथमन मेंडा पांडुरंग केरु प्रथमन मेंडे पांडुरंग केरु प्रथमन मेंडा पांडुरंगा प्रथम नमन दुसरी चरण संतांच्या त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका मस्तक हे पायावर ह्या वारकरी संतांच्या सेवेलागी सेवक झालो लागिलो तुमच्या निज चरणांसी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुद्र लादलो पावन झालो चराचरी विठ्ठल विठ्ठल प्रस्तुत प्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला भंग संत श्रेष्ठ वारकरी संप्रदायाचं भूषण वारकरी संप्रदायातील दिग्गज व्यक्तिमत्व नवे ज्यांनी भगवंताचा एवढा अभ्यास केला नवे ज्यांनी अभ्यास करत असताना भगवंताची 4 कोटी अभंग पूर्ण करत असताना एवढं भगवंताचं भजन केलं की तनमन धरण जगाचा मालक ज्या संताला नेण्याकरता आलात ना ते देहूचे सुप्रसिद्ध साधू तुकोबराया यांचा 4 चरणाचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे विठ्ठल विठ्ठल हो अभंगाचा सरळ भावार्थ असा आहे आपुला तो एक देव करुणी घ्यावा तेने विना जीव सुख नाही महाराज अंतकरणामध्ये जो देव तुम्हा आम्हाला आवडतो ना कोणताही देव असू द्या ज्या देवाची मनापासून तुम्ही भजन पूजन करत असाल ना त्या देवाला हृदयापासून अंतकरणापासून जपा निश्चित तो तुम्हाला त्या ठिकाणी सफलत्वाच्या दिशेने घेऊन जाईल महाराज एरती माईके दुःखाची जनती नाही अद्यंती अवसान महाराज म्हणताय बाबा माईक म्हणजे नास्तिक गोष्टीचा नाश करा आणि अंतकरणामध्ये अविनाश करी आपुले ऐसे लाभी म्हणा पिसे गोविंदाचे जगाच्या मालकाचं एवढं भजन करा की ती अंतकरणामध्ये जे देवाच्या पोचलं पाहिजे आणि शेवटच्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबरा म्हणताय बाबा तुका म्हणे एका मरणाची सरी उत्तमची उरे कीर्ती मागे अरे जीवन असं जगा का गेल्यानंतर सुद्धा आमची कीर्ती या विश्वामध्ये अमर राहिली पाहिजे असे अभंगाचा सरळ भावार्थ आहे विठ्ठला पवित्र महाराष्ट्राच्या माती जन्म मिळाला मैबाप
या पवित्र गुंजळवाडीच्या या पवित्र नगरीमध्ये हनुमंतरायाच्या स्पदस्पर्शानं पावन झालेल्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये, तुकोबराईच्या पवित्र महाराष्ट्राच्या मातीत, ज्ञानोबराईच्या पवित्र महाराष्ट्राच्या मातीत, अरे जनाबाईच्या पवित्र महाराष्ट्राच्या मातीत, अरे गंगागिरी बाबांच्या पवित्र महाराष्ट्राच्या मातीत जन्म मिळाला. नारायणगिरी बाबांच्या सहवासामध्ये काही मंडळी या ठिकाणी राहिलेली आहे. त्या पवित्र नारायणगिरी बाबांच्या पवित्र मातीत जन्म मिळाला. अरे तुकोबराय, जनाबाई, मुक्ताबाई, कान्होपत्र, नरे सोना, सावताबाबा, कबीर महाराज, नवे नवे पवित्र अशा हनुमंतरायाच्या स्पदस्पर्शानं पावन झालेल्या पवित्र मातीत जन्म मिळाला. अरे छत्रपती शिवरायांच्या पवित्र महाराष्ट्रात जन्म मिळाला. पवित्र छत्रपती संभाजी राजांच्या पवित्र महाराष्ट्रात जन्म मिळाला. याच्यापेक्षा कोणती भाग्याची गोष्ट आहे? विठाला विठाला. प्रत्येक वक्त्याचं अर्ध कर्तव्य असतं की थोडासा परिहार द्यायचा तो असा की या ठिकाणी पवित्र अशा मातीचं प्रथम पुण्यस्मरण आहे. पुण्यस्मरणाच्या निमित्तानं महाराज मंडळी या ठिकाणी दिग्गज मंडळी आहे. सर्वांना ज्ञात आहे, सर्वांना माहिती आहे. ढवळे महाराज म्हटलं काय जुना महाराज नाहीये, तुमच्या परिचयाचा महाराज आहे. अनेक प्रवचन ऐकले असेल, अनेक कीर्तन ऐकले असेल, सर्वांना ज्ञात आहे, व्याख्यान ऐकले असेल. पण नारदाच्या गादीवरून पहिल्यांदा कीर्तन सुरू करताना माझी एक वैशिष्ट्य आहे बाबा. दररोज कीर्तन करतो असा दिवस नाही. हनुमंताची शपथ घेऊन सांगतो, दिवस असा मोकळाच नाही. एक तरी कार्यक्रम फिक्सच असतो. 10वा वर्ष श्राद्धा किंवा सप्त्यातलं किंवा एखाद्या वाढदिवसाचं निश्चित एक कीर्तन करतो बाबा. आज उद्धवजी बाबा या ठिकाणी उपस्थित आहे. माझं परम भाग्य आहे बाबजी बाबा. फार मोठं व्यक्तिमत्व आहे, फार अभ्यासू व्यक्तिमत्व बाबा या ठिकाणी उपस्थित आहे. हे गायनाचार्य, मृदुंगाचार्य एवढं म्हणण्यापेक्षा ही गुंजळवाडी जी आहे ना बाबा, ही फार पवित्र आहे. या गावाला वर्षाला अनेक सप्ताह होत असतात, अनेक धार्मिक सोहळे या ठिकाणी होत असतात. पहिल्यांदा सर्व गावकरी, वारकरी, टाळकरी सर्वांना धन्यवाद. विठाला विठाला. सर्व क्षेत्रातील, राजकारणातील, समाजकारणातील शेतकरी बांधवांच्या सर्वांच्या चिन्ह मस्तकी होतो. मृदुंगाचार्य हर्षल महाराज ताजने बाबा या ठिकाणी उपस्थित आहे. बाबासाहेबजी महाराज गायकवाड माझे गुरुवर्य आहे. बापजी महाराज सुद्धा उपस्थित आहे. मगर महाराज उत्कृष्ट असे गायनाचार्य म्हणून ज्यांची ख्याती ते मगर महाराज उपस्थित आहे. आपले सरपंच निर्भू या ठिकाणी उपस्थित आहे. त्याचबरोबर अक्षय दादा आमच्या समेत आले सर्व मंडळ, त्याचबरोबर विनेकरी बाबा आहे. सर्व गायनाचार्य, मृदुंगाचार्य, सर्व भजनी मंडळ असे सर्व प्रतिष्ठित व्यक्ती या ठिकाणी बसलेला. सर्वांना धन्यवाद. सिस्टीमवाले दादा असतील, त्याचबरोबर शूटिंगवाले दादा असतील, सर्वांना धन्यवाद. कीर्तन सुरुवात. विठाला विठाला. ज्यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं तुम्ही आम्ही आला आहात ना, ती पवित्र अशी माता आपल्यातून गेलेली आहे. 1 वर्षापूर्वी प्रत्येक जीवाला जन्माला यायचे, प्रत्येक जीवाला जायचं आहे. प्रत्येक जीव जन्माला येणार आहे, प्रत्येक जीव जाणार आहे. या नियतीच्या खेळापुढे कोणालाच चालत नाही बाबा. तुझ्याकडे किती पैसा आहे, तुझ्याकडे किती संपत्ती आहे आणि तुझ्याकडे किती इस्टेट आहे, त्याला कोणीही त्या ठिकाणी मानत नाही. देहाच्या गावा आलिया, जन्म मृत्यूच्या सोहळिया, ना म्हणून या धनंजया जिया परी बाबा. या पवित्र देहाच्या गावाला विश्वाच्या मालकानं, ब्रह्मांडाच्या चालकानं तुम्हा मला पाठवलत ना बाबा. हो, जोपर्यंत आहात ना तोपर्यंत माझं म्हणा. एक दिवस आमचा देह भगवंताजवळ पोचणार आहे. देह जाणार त्याची काळोबा खाणार. एक दिवस तुमच्या आमच्या देहाला काळ नेण्याकरता येणार आहे. तुमच्या आमच्या देहाला यमाचे दूत नेण्याकरता येणार आहे. जोपर्यंत आहात ना तोपर्यंत प्रेमानं बोला. जोपर्यंत आहात ना तोपर्यंत भगवंताचं भजन करा. हाच त्या ठिकाणी खरोखर जगद्गुरु तुकोबरायांचा अभंग आणि या मातेला त्या ठिकाणी खरी भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित होईल. विठाला विठाला. डोंगराळ गेलेला सूर्य पुन्हा दिसेल. आता माझ्याकडे बघू नका बाबा. बिराजदार बाबा, ही माझ्या ढोक बाबांनी फार मोठी देणगी मला दिलेली आहे. ही भगवंताची देणगी आहे. आमचे टाळकरी माळकरी म्हटले बाबा पाठीमागे बॅनर नाही, पण आले मी बॅनर बघितला. कुठेही असू द्या, पण एकदा नजर मारली का दादा ती भगवंताची देणगी आहे. त्या ठिकाणी डोंगराळ गेला सूर्य पुन्हा दिसेल दादा. डोंगराळ गेला सूर्य पुन्हा दिसेल, परंतु मातीआड गेली पवित्र माता आपल्याला दिसणार नाही आहे. काही वैकुंठवासी लक्ष्मीबाई पंढरीनाथ पाटील गुंजाळ माता आपल्यातून गेलेली आहे. मातेच्या पश्चात 4 मुलं, 4 सुना आहे. त्या ठिकाणी 5 सुना आहे. त्यांच्या पश्चामध्ये त्यांचे त्या ठिकाणी 4 मुली आहे, नातू आहे. संपूर्ण परिवार डोळ्यासमोर ठेवतो दादा. विठाला विठाला. हॅलो हॅलो. हा बघा, त्यांच्या पश्चामध्ये 4 मुलं आहे. पहिल्या मुलाचं नाव आहे भाऊसाहेब पंढरीनाथ पाटील गुंजाळ. दुसरा मुलगा आहे तुकाराम पंढरीनाथ पाटील गुंजाळ. माझ्याकडे बघू नका, तुम्ही बॅनरकडे बघा, मी तुमच्याकडे बघतो. बघा, दुसरा मुलगा आहे तुकाराम पंढरीनाथ पाटील गुंजाळ. तिसरा मुलगा आहे सर्वांना ज्ञात आहे नानासाहेब पंढरीनाथ पाटील गुंजाळ. चौथा मुलगा आहे, त्यांचं नाव आहे बाळासाहेब पंढरीनाथ पाटील गुंजाळ. ही 4 मुलं आहे. त्यांच्या पश्चामध्ये त्यांच्या मुली आहे. मुलींचं नाव सर्वांना ज्ञात आहे, सर्वांना माहिती आहे. त्यांची मुलगी आहे, मुलीचं नाव आहे त्या ठिकाणी छबुबाई सहादू पाटील, त्या ठिकाणी पावसे. तदनंतर त्यांच्या पश्चामध्ये त्यांची मुलगी आहे. मुलीचं नाव सर्वांना माहिती आहे शांताबाई भानुदास पाटील नवले.
तदनंतर त्यांच्या पश्चामध्ये त्यांची मुलगी आहे, मुलीचं नाव आहे त्या ठिकाणी चंद्रकला. सर्वांना माहिती आहे, सर्वांना ज्ञात आहे, पण तरी पण सुद्धा ऐका दादा. त्यांच्या पश्चामध्ये त्यांची मुलगी आहे, मुलीचं नाव आहे त्या ठिकाणी चंद्रकला राजाराम पाटील हसे. तदनंतर त्यांच्या पश्चामध्ये त्यांची मुलगी आहे, मुलीचं नाव सर्वांना ज्ञात आहे, माहिती आहे, कौशाबाई रामभाऊ पाटील त्या ठिकाणी करपे. तदनंतर त्यांच्या पश्चामध्ये त्यांच्या त्या ठिकाणी सुना आहे. सुनांचे नाव आपल्या सर्वांना ज्ञात आहे, सर्वांना माहिती आहे. पहिली सून आहे तिचं नाव आहे त्या ठिकाणी केसर भाऊसाहेब पाटील त्या ठिकाणी गुंजाळ. तदनंतर दुसरी सून आहे शिला त्या ठिकाणी शिला भाऊसाहेब पाटील गुंजाळ. तदनंतर तिसरी सून आहे तिचं नाव आहे त्या ठिकाणी त्यांची सुनबाई आहे, त्यांची सुनबाई आहे, त्या सुनबाईचं नाव आहे तारा त्या ठिकाणी तारा तुकाराम पाटील गुंजाळ. तदनंतर त्यांची सुने छाया नानासाहेब पाटील गुंजाळ. तदनंतर त्यांच्या पश्चात त्यांची सुनाचं नाव आहे सर्वांना ज्ञात आहे, सविता बाळासाहेब पाटील त्या ठिकाणी गुंजाळ. तदनंतर त्यांचे नातू आहे, नातांचं नाव सर्वांना ज्ञात आहे, प्रसाद तुकाराम पाटील गुंजाळ. तदनंतर त्यांच्या पश्चामध्ये त्यांचा नातू आहे, नाताचं नाव आहे त्या ठिकाणी राजेंद्र भाऊसाहेब पाटील गुंजाळ. तदनंतर त्यांच्या पश्चामध्ये त्यांचा नातू आहे, नाताचं नाव आहे प्रतीक नानासाहेब पाटील गुंजाळ. तदनंतर नातू आहे, नाताचं नाव बाबा या पुढे त्यांचा नातू आहे, नाताचं नाव माझ्याकडे लक्ष द्या. त्यांचा नातू आहे, नाताचं नाव सर्वांना ज्ञात आहे, किरण भाऊसाहेब पाटील गुंजाळ. आणि त्यांचा शेवटचा नातू जो आहे त्याचं नाव आहे प्रथमेश बाळासाहेब पाटील गुंजाळ. हा मातेचा परिवार आहे. विठाला विठाला कीर्तन जास्त वेळ मी करणार नाही, काळजी करू नका. हो तन्मन धरण एकच तास चिंतन मांडणारे, पण सर्वांगणाचे काळू करू नका. या विश्वामध्ये 3 वर्ग आहे बाबा. पहिला वर्ग आहे देव, दुसरा वर्ग आहे संत आणि तिसरा वर्ग आहे मनुष्य जीवन. ज्यावेळे धर्माला ग्लानी येते, वाईट प्रवृत्तीच्या लोकांचे या पृथ्वीतलावर सुळसुळाट होतो. जे कधी देवाला मानत नाही, जे कधी शास्त्राला मानत नाही, जे कधी गाथेला मानत नाही, ज्याला माऊली ज्ञानोबराईची ज्ञानेश्वरी मान्य नाही, ज्यांना तुकोबराईची गाथा मान्य नाही, ज्यांना भगवंताचं भजन मान्य नाही, ज्यांना भगवंताचा गोपीचंदाचा टिळा मान्य नाही, ज्यांना भगवंताचं वस्त्र मान्य नाही, ज्यांना भगवंताचं त्या ठिकाणी वारी मान्य नाही, त्यांच्याकरता लक्षण आहे का दादा. हे जे भगवंताच्या विरोधात येतात ना, त्यांचा नाश करण्याकरता अथवा धर्माचं रक्षण करण्याकरता केला नारायणे अवतार, केला नारायणे अवतार. धर्माचं रक्षण करण्याकरता या विश्वामध्ये भगवंताला यावं लागतं. दुसरा वर्ग आहे संतमय बाप. या विश्वामध्ये संत जर नसतील, लक्षण नाही का, टाळकरी वारकरी माळकरी सर्वांगणाचे कान करू नाही का दादा. हे भक्तीचं मंगलमय वातावरण आहे बाप. इथे भगवंताचं भजन चालू असेल, कीर्तन चालू असेल, फक्त मनातला दोष बाजूला करा, गर्व बाजूला करा. माझं तनमन धरण कीर्तन आहे का दादा, जास्त वेळ तुमचा घेणार नाहीये, कानाला हात लावून सांगतो. पण या गादीवरती तुम्ही आलात ना, या भगवंताच्या प्रांगणात जर तुम्ही आलात ना, तुम्हाला भ्रम झाला असेल महाराज हे कीर्तन म्हणजे नेमकी थोतांड असेल, प्रवचन नेमकी थोतांड असेल. जरा ऐका दादा, अरे भगवंताच्या नामाची व्याख्या सांगण्याकरता इथे आलो आहे. अरे जगाचा मालक या विश्वामध्ये आहे की नाही सांगण्याकरता आलो आहे. अरे जगाचा मालक आम्हापर्यंत मान्य नव्हता बाबा, आम्हाला माहिती नव्हता भगवंत काय आहे. पण या अवतार घेण्याकरता, आम्हाला भगवंत समजून सांगण्याकरता, या जगात देव आहे की नाही सांगण्याकरता या विश्वामध्ये संत जन्माला आली बाबा. आणि संत जन्माला आल्यानंतर आम्हा तुम्हाला देव सांगितला कसा. महाराज म्हणताय बाबा, आम्ही वैकुंठवासी, आम्ही वैकुंठवासी, आलो याची कारणाचे, आलो याची कारणाचे, बोलिले जे रोजे, बोलिले जे रोजे, साच भावे वरताया,
देव माहिती नव्हता बाबा. आम्हाला देव सांगण्याकरता संत जन्माला आली. जेवढी देवाची ताकद आहे तेवढी संतांची ताकद. अरे या विश्वामध्ये संत होऊन गेली. काही लोकांचा भ्रम आहे महाराज. कणकई माता आणि बोलोबरा एक साधारण व्यक्तिमत्व होतं, पण का त्यांच्या उदरामधून जगाचा मालक, विश्वाचा मालक, ब्रह्मांडाचा चालक, सेवा करणारा भक्त तुकोबरायचा अवतार झाला. अरे विठ्ठल पंत रुक्मिणी एक साधी व्यक्ती आहे, का त्यांच्या उदरातून ज्ञानोबराया, मुक्ताबाई, सोपान काका, निवृत्तीदादा जन्माला आले. त्याचं कारण तुम्हाला सांगतो, ऐका दादा. महाराज म्हणताय बाबा, या जगाच्या कल्याणा संताची विभूती, जगाचं कल्याण करण्याकरता संत अवतीर्ण झाले. आम्ही वैकुंठवासी आलो यासी कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्तावया, झाडू संतांचे मार्ग, आड राणी भरली या जग. बाबा तुमचा आमचा उद्धार करण्याकरता संत या विश्वामध्ये जन्माला आली. ऐका, पहिला सांगितला देव, दुसरा सांगितलं संत, आणि तिसरा वर्ग जो आहे तो म्हणजे आमचा तुमचा मनुष्य जीव. दादा तुम्ही आम्ही या मायाजाळामध्ये गुंतलेली आहे बाबा. तुम्ही आम्ही या मायाजाळामध्ये गुंतलेलो आहोत दादा. संसार तर सर्वजण करण्याकरता आलात बाबा. संसार करू नका या मताची माझी संत ज्ञानोबरा आहे, तुकोबरा नाही आहे. माझे संत संसार करून सुद्धा भगवंताचं भजन करायला सांगतात बाबा. तिसरा जो वर्ग आहे ना, हा मिळणं फार दुर्लभ गोष्ट आहे. इथे बसलेल्या सर्व जाणकार मंडळी, टाळकरी, वारकरी सर्व लक्ष देऊ नये का दादा. फक्त एक काम करा, इथून कार्यक्रम संपला का संगमनेरच्या स्टँडवरती जा. अरे एखाद्याला हात नसेल, एखाद्याला पाय नसेल, एखाद्याला डोळा नसेल दादा, आमच्या हृदयाला हात लावा, त्याच्याकडे बघा, आणि मग आमच्या शरीराकडे नीट त्या ठिकाणी निरखून बघा की यार त्या ब्रह्मांडाच्या चालकानं किती गोड नरदेह दिलाय मायबाप, किती गोड नरदेह दिलाय. आम्हाला जगाच्या मालकाने हात दिले, पाय दिले, डोळे दिले, तरी सुद्धा आमच्याच्याने भगवंताचं भजन होत नसेल तर उपयोग काय महाराज. दिले इंद्रियात पाय कान, दिले इंद्रिय हात पाय कान, मुख बोलाया वचन, हे डोळे मुख बोलाया वचन, दिले तू जोड से नारायण, दिले तुझ से नारायण, लाईन गुणाचा डोळा विवरे जाते, दिले इंद्रिय हात पाय कान, 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 नाक डोळे बोलाया वचन, दिले तू जोड नारायण, नासे जीव पण भवरोग, दिले इंद्रिय हात पाय कान, जगाच्या मालकानं आपल्याला सर्व इंद्रिय दिली बाबा, तरी आम्ही त्या भगवंताच्या भजनाला विरोध करत असो, कीर्तनाला विरोध करत असो, प्रवचनाला विरोध करत असो. ऐका, अरे जो देवाच्या भजनाला विरोध करेल ना मायबाप, देव सुद्धा त्याला विरोध करीत असतो. म्हणून तन्मन धरण कीर्तन ऐका माईबाप हो, सर्वांगणाचे कान करून ऐका. अरे तिसरा वर्ग जो मिळाला ना, तो म्हणजे भगवंतानं दिलेला हा गोड नरदेह आहे बाबा. आणि हा गोड नरदेह कोणालाही मिळत नाही. अरे आमचं भाग्य आहे. अरे संताच्या माती जन्म झाला. अरे पवित्र ते कुळ पावन तो देश, तेथे हरीचे दास जन्म घेती. या पवित्र मातीत आम्हाला जन्माला घातलंय भगवंतानं. अरे आमचं तुमचं काय सांगणार. काही लोक म्हणतील महाराज कसं भजन करायचं. महाराज म्हणताय बाबा, जेव्हा जेव्हा वेळ भेटेल ना, कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, जेव्हा जेव्हा वेळ भेटेल ना, तेव्हा तेव्हा भगवंताचं भजन करावे वेळोवेळा, भजन करावे वेळोवेळा, भजन करावे वेळोवेळा, भजन करावे वेळोवेळा. संसारी असावे, हसनी नसावे, संसारी असावे, हसनी नसावे, भजन करावे वेळोवेळा, भजन करावे
जेव्हा वेळ भेटेल माई बापा त्यावेळेस भगवंताचं भजन करा. या जगामध्ये भगवंताच्या भजनाशिवाय दुसरं काहीच नाही आहे. काही लोक म्हणतील महाराज गावचा हनुमंत आहे. अरे गावच्या हनुमंताला 2 लाख रुपयाचा मुकुट जातो आणि चढून येतो. अरे माझा हनुमंत तुमच्या मुकुटाला त्या ठिकाणी भुकेलेला नाही आहे. काही लोक म्हणतील शिर्डीच्या पवित्र प्रांगणामध्ये लाखो रुपयाचं दान देऊन येतो. लाखो रुपयाच्या दानाला माझा साईबाबा भुकेलेला नाही आहे. काही म्हणाल पंढरपूरच्या पांडुरंगाला लाखो रुपयाचा मुकुट घालून येतो. अरे पंढरीचा पांडुरंग तुमच्या पैशाला भुकेलेला नाहीये, सोन्या नाण्याला भुकेलेला नाहीये. माझा देव एकच प्रेमाचा भुकेलेला आहे. कोणता? थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भोगे, थोर प्रेमाचा भोगेला. हाची दुष्काळ, वा वा. हाची दुष्काळ लेते आला, हाची दुष्काळ लेते आला, हाची दुष्काळ लेते आला. थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला. हाची दुष्काळ दयाला, हाची दुष्काळ दयाला, हाची दुष्काळ दयाला, हाची दुष्काळ दयाला. थोर प्रमाण जर घेत राहिलो ना मगर बाबा वेळ संपून जाईल ना आपला. बघा देव प्रेमाचा भुकेलेला आहे. देवाला तुमचा पैसा सोनं नाणं काहीच लागत नाही. देवाला फक्त तुमची माया लागते, तुमचं प्रेम लागतं, तुमचं भजन. त्या ठिकाणी देवानं फक्त एकच इच्छा आहे देवाला की माझ्या भक्तानं माझं भजन करावं, बाकी काही नाही लागत. हो अभंग तुकोबरायांचा आहे बाबा. जाणकार मंडळी ते बसली आहे. बाईचीन बाबाची गोष्ट सांगून मी कीर्तन कधी संपत नाही, संपवणार नाही. अभंगाला धरूनच बोलणार आहे, काळजी करू नका. विठाला विठाला. ऐका ना बाबा, जे आम्हाला तुम्हाला उपदेश करता अंतकरणामध्ये देव साठवा. त्या तुकोबराईचं चरित्र नेमके काय आहे ते का सांगतात आम्हा तुम्हाला भगवंताची भक्ती करण्याकरिता? ते का आम्हा तुम्हाला देव साठवण्याकरता सांगतात ना? हो काय त्या तुकोबराईची ख्याती आहे? कधी माहिती आहे आम्हाला तुकोबराईची ख्याती काय आहे? ऐका ना तुकोबराईची क्रांती काय आहे, तुकोबराईची शक्ती काय आहे, तुकोबराईची भक्ती काय आहे, तुकोबराईचं त्या ठिकाणी वैराग्य काय आहे. तुकोबराईला वारकरी संप्रदायाचा कळस म्हटलं जातं, इथपर्यंत आम्हाला माहिती आहे. पण तुकोबराईला भगवंताचा अवतार सुद्धा म्हटलं जातं हे आम्हाला माहित नाही ना. हो अहो तुकाराम तुकाराम नाम घेता का प्रेम, अहो यम सुद्धा घाबरतो त्या तुकोबराईचं नामस्मरणाला. ते तुकोबराई साधे सुधे असतील का? हो अहो ज्या तुकोबराईचा कणकाई माता आणि बोलोबराईच्या कुटुंबामध्ये जन्म झाला त्या तुकोबराईचं चरित्र नेमकी काय आहे? नामदेव महाराजांनी 100 कोटी अभंग पूर्ण करण्याचा पण केला, पण 96 त्या ठिकाणी 100 कोटी पण केला. 96 कोटी झाली, 4 कोटी बाकी राहिली. ती तुकोबराईला त्या ठिकाणी अवतार घ्यावा लागला. हो हे चरित्र सर्वांना माहिती आहे. पण बाबा ज्या तुकोबराईचा जन्म झाला, तुकोबराई लहानाचे मोठे झाले. आईने डोक्यावर फेटा बांधावा तुकोबराईच्या, अंगावर धोतार बंडी परिधान करावी, हातात चिपळ्या द्याव्या, एक हातात विना द्यावं. आणि तुकोबराईंनी कधी भंडारी डोंगरावर जावं, कधी भामचंद्र डोंगरावर जावं, कधी घोराळा डोंगरावर जावं, विठ्ठल विठ्ठल भजन करावं. छोट्याशा तुकोबराईला लोकांनी विचारावं, तुकोबराया अहो तुम्हाला धंदा लागला का? धंदा तुकोबराईंनी सांगावं, बाबा आम्हाला लागला ना धंदा. अरे प्रपंचाचा नाही रे, व्यसनाचा नाही. मग कोणता धंदा महाराज? महाराज म्हटले, बाबा दिन रजनी हाची धंदा, गोविंदाचे पोवाडे विठाला विठाला. माझ्या तुकोबराईंनी सांगावं, बाबा मला भगवंताचं भजन करावंसं वाटतं, मला भगवंताचं नामचिंतन करावंसं वाटतं. तुकोबराईंनी एक गोष्ट आम्हाला तुम्हाला उपदेश करून सांगितली बाबा. तुकोबराईंनी अगोदर हृदयामध्ये साठवली. काय कोणती गोष्ट बाबा? तुकोबराई म्हणताय, बाबा याची दान देगा देवा, तुझा विसरण व्हावा, गुण गायीना आवडी, याची माझी सर्व जोडी देवा. मला प्रपंचामधलं काहीच नको देवा, फक्त एक गोष्ट दे. कोणती?
तुझा त्या ठिकाणी विसर भगवंता तुझ्या नामचिंतनाचा पडला नाही पाहिजे. पण काही लोक म्हणतील महाराज तुकोबराईला भगवंताचं भजन करण्याला वेळ होता, आम्हाला वेळ नाही आहे, आम्ही संसारी लोक आहे, पण आम्हाला कसं भगवंताचं भजन करता येईल. बाबा एक गोष्ट सांगू का, या विश्वामध्ये दोन वर्ग आहे. लक्षवेण ऐका दादा, एक पारमार्थिक वर्ग आहे आणि एक संसारिक वर्ग आहे. लक्षवेण ऐका जाणकार मंडळी, एक तुमच्यावर काही कर्ज बिर्ज आहे का गुंजळवाडीकर? एवढा बागायत पट्टा राव, काही कर्ज बिर्ज आहे का दादा? मग तोंड का म्हणून सोडून दिले तुम्ही? मी सांगत असतो बाबा, ज्याच्यावर कर्ज ना तोच खरा मर्द. एकदाच यायचं आणि एकदाच जायचं, परत नाही बाबा. हा दिया विठाला विठाला परत नाही मिळणार माई बापा. हो, परत हा दिया मिळूच शकत नाही. अरे त्या ठिकाणी या जीवनामध्ये आलात ना, तोपर्यंत भगवंताची भक्ती करा. चार लोकांना रामकृष्ण हरी म्हणा. अरे रामकृष्ण हरी जर तोंडातून त्या ठिकाणी निघाला तर जीवनाचं साफल्यत्व आहे. दोन वर्ग या जगामध्ये आहे. अरे पारमार्थिक क्षेत्राची ताकद काय आहे? नाचू कीर्तनाच्या रंगी, ज्ञानदीप लावू जगी, ज्ञानदेव रचिला पाया, तुका झालासी कळस का? काय या संतांची कामगिरी आहे, काय हा संसारिक क्षेत्र आणि पारमार्थिक क्षेत्राची ताकद आहे. बाबा पारमार्थिक क्षेत्राची अशी ताकद आहे, सर्व संसारी मंडळी बसले, सर्व त्या ठिकाणी संसार करणारी माणसं आहे. लक्ष ठेवून ऐका दादा, या पारमार्थिक क्षेत्रामध्ये काय ताकद आहे? जो पारमार्थिक क्षेत्राकडे वळतो, जो पारमार्थिक क्षेत्राकडे वळतो ना, त्याची जशी जसं वय वाढतं ना, तशी तशी पारमार्थिक क्षेत्रात किंमत वाढते बापजी महाराज. आणि संसारामध्ये जसं जसं वय वाढतं ना, तशी तशी किंमत कमी होते. मग आपला आपण ठरवा दादा हो, त्या ठिकाणी संसारिक जीवनात थांबायचं की पारमार्थिक जीवनात जायचं? विठाला विठाला. काही लोक म्हणतील एवढंही पटलं नाही महाराज, का तुकोबराईचं तुम्ही भजन करायला लावता, का तुम्ही तुकोबराईचं नामचिंतन करायला लावता? आहे का आतापर्यंत सत्य? कुणी देव पाहिला का डोळ्यानं? हे ऐका दादा हो, ज्यानं देव पाहिला नाही, ज्यानं शास्त्र पाहिलं नाही, ज्याला गाथा मान्य नाही, ज्याला तुकोबराईची शक्ती मान्य नाही, तर एक गोष्ट लक्ष ठेवून ऐका दादा, मी दररोज कीर्तनामध्ये सांगतो आणि एवढी गोष्ट नक्की जाताना घेऊन जा. गुरुवर्य महंत रामगिरीजी बाबा येतात ना इकडे तुमच्याकडं? वा, तुमचं भाग्य आहे दादा. सरला बेटाचे मठाधिपती महंत गुरुवर्य बाबांच्या बाबतीत बोलायचं ठरलं, काय ताकद आहे महाराज. मी दररोज कीर्तनामध्ये सांगतो, दररोज सांगतो, असा एकही दिवस नाही की मी ती गोष्ट सांगत नाही. ना आजही सांगेल. ऐका दादा, ज्याला पंढरीचा पांडुरंग पाहिला नाही, ज्यानं ऐका ऐका, अरे ज्यानं पंढरीचा पांडुरंग पाहिला नाही, ज्यानं अयोध्याचा राम पाहिला नाही, अरे ज्यानं त्या ठिकाणी मथुरेचा कृष्ण आणि त्या ठिकाणी लाला बघितला नाही ना, त्यानं ऐका, ज्याला अयोध्याचा राम पाहायचा असेल, ज्याला पंढरीचा पांडुरंग पाहायचा असेल ना, अरे कधीतरी आपल्या जवळ असणाऱ्या सरला बेटावर जा. अरे महिन्यात 2 एकादशी असतात दादा, एका एकादशीला तरी सरला बेटावर जा. अरे गोदावरी धामावर महंत गुरुवर्य रामगिरीजी महाराज सरला बेटकर म्हणून बाबा बसलेले आहे. बाबांच्या पायावर डोकं टेकवा. अरे त्या ठिकाणी तुमचं जीवन आणि तुम्हाला साक्षात रामाचं दर्शन घडेल. विठाला विठाला. एवढंही पटत नसेल तर पुढेही पुरावा आहे. ऐका दादा, ज्याला देव मान्य नाही ना, ज्याला शास्त्र मान्य नाही ना, ज्याला गाथा मान्य नाही ना, त्यानं कधीतरी जीवनामध्ये एक दिवस मगर महाराज त्या ठिकाणी तुकाराम बीजेच्या दिवशी अनेक वारकरी गेला असाल किंवा नसल गेलात ना, जा नक्की. अरे देव आहे की नाही सांगेल तुम्हाला मैबाप. कधीतरी जा तुकाराम बीजेच्या दिवशी. तुकाराम बीजेच्या दिवशी 12:07 आजही महाराज नांदुरखी नावाचा वृक्ष आहे देहूमध्ये. 12:07 350 वर्ष झाली माझ्या तुकोबराईला वैकुंठ गमनाला जाऊन. आजही बाबा तो वृक्ष 12:07 तो वृक्ष हलतो. तो वृक्ष काहीतरी सांगत असेल. हो तुकोबरैया, तुम्ही पंढरीच्या पांडुरंगाच्या वैकुंठाला गेलात ना, तुम्ही पांडुरंगा बरोबर गेलात ना, या वृक्षाला सुद्धा घेऊन जा. अरे ज्या वृक्षाला बोलता येत नाही, चालता येत नाही महाराज, तो वृक्ष देवाची आस करतोय. मग आम्ही तुम्ही का देवाची आस करू नये? विठाला विठाला. आम्ही तुम्ही भगवंताची आस करा. नाहीतर इथे बसलेले एखाद्याला प्रश्न विचारून जाईल, दादा ऐका, असा कोणता शोध आहे की देवाशिवाय तो शोध कुणी लावू शकत नाही? काही लोक म्हणतील महाराज आजचा तरुण फार मोठा प्रगट झालाय. 21व्या शतकामध्ये मनुष्य प्राण्याने विज्ञान तंत्रज्ञानाच्या जोरावर गरुड झेप घेऊन मनुष्यानं गाडीचा शोध लावला बरं का, माडीचा शोध लावला बरं का, उद्योगधंद्यांचा शोध लावला, प्रॉपर्टीचा शोध लावला, इस्टेटीचा शोध लावला, मंदिराचा शोध लावला, भरपूर वस्तूंचा शोध लावला. मग सांगा महाराज, या जगामध्ये मनुष्याने एवढे शोध लावले, मग देवाला काय गरज होती या विश्वामध्ये प्रगटत्व घ्यायला? का अवतार घेतला देवानं? पण ऐका ना, देवानं असा एक शोध ठेवलाय त्याच्याकडं, तो शोध या जगात कोणीच लावू शकत नाही. तुम्ही म्हणाल कोणता शोध? सांगेल माई बापा. लक्ष ठेवून ऐका, तुमच्या माझ्या शरीरामध्ये जे रक्त बनतं दादा, त्या रक्ताचा विसरण करणारा किंवा रक्त बनवणारा जर कोण असेल तर तो माझा पंढरीचा पांडुरंग परमात्मा आहे. नाहीतर इथे बसलेले मला कोणी उत्तर द्यावं महाराज?
आम्ही रक्त बनवण्याचा कारखाना बघितला, रक्त बनवण्याची कंपनी बघितली. नाही महाराज, सर्व कुणी करत असेल तर तो पंढरीचा पांडुरंग परमात्माच आमच्या रक्ताचा भिसरण करतो, आमच्या शरीरात रक्त बनवतो. विठाला विठाला. हो, माझ्या तुकोबरायांनी एवढ्या देवावर प्रेम केलं, एवढ्या देवावर प्रेम केलं. अनेक प्रसंग सांगायला गेलं तर वेळ संपेल बाबा. महाराज, एक दिवस तुकोबराईचं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर कालांतराने दिवसामागून दिवस गेले. आवली आईसाहेबांनी डोक्यावर पाठी घेतली. जिजाऊ आईसाहेब पाठी घेऊन निघाल्या भाकर आपल्या धन्याला पोचवण्याकरता. भामचंद्र डोंगरावर गेल्या, नाही तुकोबराया दिसत. घोराळा डोंगरावर गेल्या, नाही तुकोबराया दिसत. भंडारी डोंगराच्या निम्म्या रस्त्यावर गेलात दादा. ऐका ऐका, या जगामध्ये तुकोबरायांनी देव कसा अंतःकरणामध्ये साठवला. भंडारी डोंगराच्या निम्म्या रस्त्यावर गेले दादा. प्रसंग असा घडला की निम्म्या रस्त्यावर गेल्यानंतर आवली आई साहेबांच्या पायामध्ये काटा रुतला. हो, काटा रुतल्यानंतर जगाच्या मालकाला आवाज दिला, ए ब्रह्मांडाच्या चालका, ए विश्वाच्या मालका, अरे माझा धनी कोणत्या डोंगरावर माहित नाही, पण माझ्या पायात फार मोठा काटा भरलाय. ऐका ना दादा, अरे मागे पुढे उभा राहे संभाळीत आपल्या भक्ताचं रक्षण करण्याकरता विश्वाचा मालक ब्रह्मांडाचा चालक येत असतो. लक्ष येऊन ऐका बाबा. प्रसंग असा घडला की आता पंढरीच्या पांडुरंगापर्यंत आवाज गेला. आवली जिजाऊ तुकोबराईची धर्मपत्नी आवाज देते. पंढरीच्या पांडुरंगानं त्या ठिकाणी रावळ सोडलं पंढरपूरचं. बाबा एका मेंढक्याच्या रूपात आला, डोक्यावर फेटा बांधला, हातात काठी घेतली आणि आवली आई साहेबांचा पाय हातात घेतला ना. हो, पायाची जी धूळ होती ना बाबजी महाराज, ती धूळ जगाच्या मालकाच्या हाताला लागली ना. हो, देव इच्छिराज चरणाची माते, देव इच्छिराज चरणाची माते, धावत चालते मागे मागे, धावत चालते मागे मागे. धावत चालते मागे मागे, धावत चालते मागे मागे. महाराज, जगाच्या मालकानं हात घेतला, जगाच्या मालकाला त्या ठिकाणी धूळ लागली. हो, जगाचा मालक जर नसता तर त्या आवली आई साहेबांच्या पायातला काटा निघाला नसता. हो, आवली भंडारी डोंगरावर गेली, तुकोबराईला आवाज देते. हो, एक मेंढका जर आला नसता तर पायातला काटाही निघाला नसता. हो, जगाचा मालक आमच्या तुमच्या रक्षणाकरता सुद्धा येत असतो बाबा. पण जी नीतिमत्ता आहे ती सुशुद्ध ठेवा दादा, नीतिमत्ता शुद्ध ठेवा. लोकाविषयी वाईट विचार करू नका. जर विचार करायला गेलात ना, एक बोट जर लोकांकडे केलं तर 4 बोट आपल्याकडे असतात, ही नक्की लक्षात ठेवा. ऐका, जगाच्या मालकानं काटा काढला ना, आवली आई साहेब म्हणते तुकोबरायला, आहोत आणि तो मेंढका आला नसता तर काटा निघाला नसता. उद्यापासून तुम्ही एक काम करायचं, घरून निघालात की मला सांगायचं ह्या डोंगरावर आहे, आवलीला सांगा बावले. अगं, जगाच्या मालकाचं भजन कुठे ठरलेलं असतं का ग? आवलीला सांगावं, जगाच्या मालकाचं भजन कुठे ठरलेलं असतं का? आवलीने सांगावं, मग मी कशी काय येणार नाही उद्या भाकर घेऊन. अहो, माझ्या तुकोबराईच्या तोंडातून नकळत शब्द निघावं. तुकोबराईनी सांगावं, ए आवले, एक काम कर, घरातून निघाली तुला 1000 रस्ते लागतील, त्या 1000 रस्त्यांपैकी तुला वाटेल त्या रस्त्याची माती हातात घे, कानाला लाव. ज्या मातीतून विठ्ठल विठ्ठल भजन ऐकायला येईल ना, त्या रस्त्यानं तुझा धनी गेला असेल. महाराज, माती विठ्ठल विठ्ठल भजन करत होती. माती आम्ही तुम्ही का त्या ठिकाणी विठ्ठल विठ्ठल भजन करू शकत नाही? म्हणून तुकोबराय म्हणताय, कोणत्याही देवावर आमचा तुमचा भ्रम काय माहिती का महाराज? हनुमानाचं मंदिर फार मोठं आहे गावामध्ये. हा बघा, काही बाजूला त्या ठिकाणी काशी विश्वेश्वराचं मंदिर आहे. लक्ष नाही का? काही ठिकाणी बिरोबा मसोबा माळोबा काय असेल ते देवांचं मंदिर, शनीचं मंदिर असेल. लोकांचा भ्रम काय माहिती का बाबा? कोणत्या देवाची मनापासून सेवा करावी हेच लोकांना कळत नाही. ऐका माई बापा हो, कोणत्याही देवाची करा. तुम्ही मनापासून हनुमंताला मानतात ना, हनुमंतरायची मनापासून सेवा करा, मनापासून सेवा करा, तो निश्चित तुम्हाला प्रगट होईल. पण आमचं तुमचं काय होतं माहिती का? वार उजडला की आम्ही देव बदलत असतो. रविवार आला की लगेच खंडोबाचं भजन सुरू होतं महाराज. त्या ठिकाणी सोमवार आला की शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती महादेवाचं भजन. मंगळवार आला की महालक्ष्मी मातेचं भजन. अनादि निर्गुण प्रगट देव भवानी, अनादि निर्गुण प्रगट देव भवानी. अनादि निर्गुण प्रगट देव भवानी, अनादि निर्गुण प्रगट देव भवानी. महिषासुर मर्दनाला गुणे, महिषासुर मर्दनाला गुणे. मोह महिषासुर मर्दनाला गोळे, मोह महिषासुर मर्दनाला गोळे. तापाचे
की महालक्ष्मीचं भजन करतोच बाबा. नुसतं सांगत नाही, आम्ही करतो, लगेच भजनाला सुरुवात करतो. बुधवार आला की पांडुरंगाचं भजन, गुरुवार आला की प्रभू दत्तात्रेयजी महाराजांचं भजन, शुक्रवार आला की संतोषी मातेचं भजन, आणि एकदा का शनिवार आला की आपल्या पवन सुत हनुमंतरायाचं भजन. दुःख भंजन मारुती नंदन, हे दुःख भंजन मारुती नंदन, सुन लो आमचं काय होतं, वार उजडला, दिवस उजडला की आम्ही लगेच वाराच्या पद्धतीनं देव बदलत असतो. माझे तुकोबराय म्हणताय तुम्ही देव बदलण्यापेक्षा अंतकरणामध्ये काय साठवा, अभंगाचं पहिलं चरण. आपुला तो एक देव पेरणी घ्यावा, आपुला तो एक देव पेरणी घ्यावा. तुकोबराय म्हणताय बाबा, आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विना जीव सुख नाही. या जगामध्ये भगवंताच्या भजनाशिवाय सुख नाहीये. नाहीतर काही म्हणाल, काय केलं भगवंतानं? एक वाक्य सांगून नारदाच्या गादीवरून, एक वाक्य सांगून नारदाच्या गादीवरून, दादा अरे या कोरोनासारख्या महामारीतून आज आम्हाला जिवंत ठेवलं. भगवंताचं चिंतन ऐकण्यापेक्षा याच्यापेक्षा कोणती गोष्ट कमी केली देवानं? विठाला विठाला हो, गोड नरदेह दिलाय मी, पण या नरदेहाला सुद्धा भगवान श्रीकृष्ण परमात्मा आपल्याला उपदेश करतात. बाबा अंतकाळीच्या वेळेला शेवट गोड करायचा असेल, या मातेचा आजचा दिवस म्हणजे ना, जाणकार मंडळी, अभ्यासू सर्व मंडळ लक्ष नाही का, आजचा दिवस जो आहे ना श्राद्धाचा, आजच्या दिवशीच माई बापा हो, हा आत्मा भगवंताच्या स्वाधीन प्राप्त होत असतो. काही मंडळी म्हटली असती की आज सणाचा दिवस आहे, उद्या जर केलं तर चालत नाही का? अरे शास्त्रात अजिबात चालत नाही. अरे 10वा सुद्धा 10व्याच्या दिवशीच करावा लागतो. 5व्या 6व्या दिवशी जर केला असेल तर त्याच्या कुटुंबामध्ये जाऊन बघा, अरे आडी अडचणीचा दोष त्याला लागत असतो, नागबली करावे लागते. म्हणून विधी हा विधीच्याच दिवशी करावा लागतो. विठाला विठाला
विठ्ठला 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 या मातेचा शेवट गोड करण्याकरता याचसाठी केला होता टास शेवटचा दिस गोड व्हावा याकरता आम्ही उपस्थित आहे. पण आमचं तुमचा शेवट सुद्धा गोड व्हावं असं प्रत्येकाला वाटत असेल तर भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला उपदेश करतात. बाबा ज्या वेळेला कुरुक्षेत्रावर भगवान श्रीकृष्ण परमात्मा आणि अर्जुन निघाले होते, जाता जाता कुरुक्षेत्रावर येऊन रथ थांबला आणि अर्जुनानं कृष्णाला प्रश्न केला, देवा ए ब्रह्मांडाच्या चालका, ए विश्वाच्या मालिका, ए कृष्णा, ए कन्हैया, ए लाला, जरा रथ थांबव ना बाबा. कृष्णानं रथ थांबवला आणि कृष्णाने विचारलं, काय तुझं काय काम? अर्जुन म्हटला, देवा आम्ही पांडव 5 आहे. सदैव असेल, नकुल असेल, भीम असेल, अर्जुन असेल, धर्म असेल, त्या ठिकाणी माता कुंती असेल आणि कर्ण असेल, द्रौपदी असेल, आम्ही सर्व परिवार आहे. देवा तू आमच्या पांडवांच्या बाजूने आहे. देवा कौरव, धृतराष्ट्र, गांधीरी, शकुनी मामा, दुःशासन, दुर्योधन अशी अनेक मंडळी त्यांच्या बाजूने का नाही आहे? देवानं गोड उत्तर दिलं, अर्जुना एक गोष्ट तुला सांगोस, अरे पांडवांनी माझं भजन केलं त्याच्यामुळे मी तुमच्या बाजूने आहे. कौरवांच्या मुखात कधीच भगवंताचं भजन केलं नाही. अरे मी राजाचा रंकही करतो आणि रंकाचा राजही करतो. हे अर्जुना काय तुझी समस्या? अर्जुन म्हटला, देवा अंतकाळ माझा जवळ आला, मला यमाचे दूत नेण्याकरता आले आणि काळानं माझ्यावर जर झडप मारली तर माझा देह जर भगवंता तुझ्यासोबत जाण्याच्या वेळेला माझ्या मुखात जर तुझं भजन नसेल तर माझा त्या ठिकाणी काय होईल? जगाच्या मालकानं उत्तर दिलं, अर्जुना अरे जरी तू माझ्या समवेत असतील, जरी तू माझ्या बरोबर असेल ना, पण अंतकाळीच्या वेळेला मुखामध्ये जर भजन नसेल ना, तुझा आत्मा माझ्या स्वाधीन प्राप्त होणार नाही. देवानं पुरावा दिला, बाबा अंतकालेच मामेव स्मर मुक्तम कलेवरम यत प्रयाती समदभाव यती नात्रत्य संशय विठला विठला. हो अंतकाळीच्या वेळेला मुखामध्ये भजन यावं असं वाटत असेल तर जिथे कीर्तन चालू असेल, जिथे प्रवचन चालू असेल, जिथे कथा चालू असेल, जिथे गाथा चालू असेल ना, जिथे गाथाचं पठण चालू असेल तिथे जा दादा, कानावर 2 शब्द पडू द्या, सदा नामघोष करू हरिकथा, तेने सदा चित्ता समाधान. तुमचं आमचं जीवन सफल करायचं असेल तर एकच काम करा, क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भवसिंधो, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. बाबा सावध व्हा, या देहाचा क्षणाचा सुद्धा भरवसा नाही आहे, क्षणभंगुर नाही भरवसा. हा देह कधी जाईल भगवंताच्या स्वाधीन त्या सांगता येत नाही. आज मी तुमच्या समोर उभा आहे, माझाही भरवसा नाही आहे, तुम्ही खाली बसला तुमचाही भरवसा नाही आहे. फक्त या जगात देवच सत्य आणि दुसरं कोणी सत्य नाही आहे. ज्याच्या सत्तेशिवाय झाडाचं पान आलू शकत नाही, ज्याच्या सत्तेशिवाय विश्व चालू शकत नाही, ज्याच्या सत्तेशिवाय जग चालू शकत नाही. तुकोबराय आम्हा तुम्हाला उपदेश करतात, बाबा भगवंताच्या भजनात एवढी ताकद आहे, एवढी ताकद आहे, नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापी घेतनाम घेतनाम विठोबाचे परिभ्रती जळती पापाचे, परिभ्रती जळती पापाचे. भगवंताच्या भजनामध्ये एवढी ताकद आहे माई बाबा, एवढी ताकद आहे. आपल्याकडे वेळ कमी राहिला बाबा. आता बघा त्या ठिकाणी एवढी ताकद आहे, एवढी ताकद आहे. आपल्याकडे किती अंतकरणामध्ये पाप झालेलं असू द्या, पण जगाच्या मालकाचं भजन मुखात असेल तर तुमचं जीवन सफल होतं. पाप धुवून काढण्याची ताकद म्हणजे भगवंताचं भजन आहे. लक्ष ठेवून ऐका, अजूनही बाबा काही लोकांचा भ्रम आहे की या जगात देव आहे की नाही. अरे ज्याला देव पाहायचा असेल, काही मंडळी 4 महिन्यापूर्वी बाबा आषाढी वारीच्या निमित्तानं एक वारकरी, एक टाळकरी गळ्यामध्ये विना, टाळ, मृदुंग, चिपळ्या घेऊन पंढरीच्या दिशेनं एक वारकरी आषाढीच्या वारीला निघाला होता बाबा. आणि आषाढी वारी करता एक वारकऱ्याच्या मुखामध्ये विठ्ठल विठ्ठल भजन चाललं होतं. काही वारकरी बाबा त्या ठिकाणी पंढरपूरला न जाता पवित्र आळंदी ह्या गावाला गेले. कैवल्याचा पुतळा प्रगडला भूतळा, ज्ञानियांचा राजा महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, पवित्र इंद्रायणीच्या काठावर गेले मगर महाराज. बापजी महाराज प्रसंग असा घडला बाबा, बंशी बाबा प्रसंग असा घडला की त्या ठिकाणी पवित्र अशी इंद्रायणी आहे. इंद्रायणीच्या पवित्र वातीमध्ये एक वारकरी जमला. एक वारकऱ्यानं एक वारकरी सोबतीला नेला. कशा करता सांगू? तो वारकरी म्हणायचा दादा, सोबतीवाला वारकरी म्हणायचा दादा, अरे काय इंद्रायणीच्या त्या ठिकाणी कटावडावर बसलात? अरे जाऊ ना पंढरपूरला, अरे चंद्रभागेमध्ये स्नान करूया. चंद्रभागेचं स्नान केलं की पंढरीच्या पांडुरंगाचं दर्शन घडेल. पण ऐका ना बाबा,
कायम वारी करणारा हा वारकरी आता पहिल्यांदा आलेल्या वारकऱ्याला सांगत होता, दादा अरे पंढरीच्या प्रांगणामध्ये चंद्रभागे स्नान करण्याला जाणार आहोत आपण, पण एक गोष्ट लक्षात ठेव, तिकडं बारी लागली असेल रे. अरे माऊलीच्या पवित्र मातीमध्ये अरे माऊलीची पालखी उचलताना माऊलीच्या कळस हलतो आणि कळसाचं जरी दर्शन घडलं तरी साक्षात पांडुरंगाचं दर्शन घडल्यासारखं आहे. विठाला विठाला हो महाराज. कधीतरी जा आळंदीला बाबा. काही संशोधकांनी, काही सायंटिस्ट मंडळींनी, काही शास्त्रज्ञ मंडळींनी त्याच्यावर संशोधन उभं केलं. काही म्हटले बाबा हे काहीतरी थोतांड आहे, काहीतरी त्या ठिकाणी नाच चालवलाय, लोकांना काहीतरी भुरळ पाडायची. पण ऐका ना, सर्व अभ्यासू मंडळी जोग महाराज संस्थेतील सर्व फडावरची पोरं सर्व इंद्रायणीच्या काठावर उभी केली आणि काही मंडळींनी बघितलं की आम्हाला याचं संशोधन करायचं आहे. हा नेमकी काय काम आहे, हे थोतांड तर नाही ना. सर्व वारकरी म्हटले, कुरेकर बाऊली ज्यांना आपण माऊली म्हणतो ना, कुरेकर बाबा पुढे उभे राहिले. बघा काय बघायचं तुम्हाला. बाबा काहींना वाटलं की याच्यामध्ये मोटरी टाकल्या जातात म्हणून कळस हलत असेल. काहींना वाटलं बापजी महाराज हर्षल दादा, काहींना वाटलं की त्याच्यात काठी टाकली जात असेल कळस हलेल. नाही बाबा, तो आज ज्वलंत जिवंत चमत्कार आहे. अरे का हलतो तो कळस कधी माहिती आम्हाला. अरे तो कळस पालखी उचलताना हलतो. तो कळस सुद्धा सांगत असेल, ए ज्ञानदादा, ए ज्ञानदादा, अरे तू पंढरीच्या पांडुरंगाला भेटायला चाललास ना. अरे या निर्जीव कळसाला सुद्धा पांडुरंगाच्या दर्शनाला घेऊन चल. अरे कळसाला गैवरून येतं भगवंताच्या भेटी करता, मग आम्हा तुम्हाला काय येऊ शकत नाही. ओ विठाला विठाला. जीवनात जी नास्तिक गोष्टी घडली असेल, आमच्याकडून जे काही पाप घडलं असेल, जे काही वाईट कर्म घडलं असेल दादा, ते जीवनातून नास्तिक कर्म बाजूला करा. तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणीय लोकीचे व्यवहारे, नका डोळे धुरे भरून राहू. वाईट गोष्टीचा नाश करा, अर्थात माईक गोष्टींचा नाश करा आणि भगवंताचं भजन करा. अभंगाचं द्वितीय चरण.
फक्त आपल्याकडे 15 मिनिटं राहिली. 15 मिनिटं सेवा टपायची आहे. महाराज म्हणता येरती माईक दुःखाची जनती नाही आधी अंत्य अवसान. माईक म्हणजे नास्तिक गोष्टीचा नाश करा. भगवंताचं भजन हृदयामध्ये साठवा. या जगामध्ये भगवंताचं भजन सत्य आहे. याच्या व्यतिरिक्त काही सत्य नाही आहे. भगवंताच्या भजनामध्ये त्या ठिकाणी तल्लीन व्हा. जिथे भगवंताचं कीर्तन चालू असेल, प्रवचन चालू असेल, त्या मंडपमध्ये जाऊन भगवंताचं 2 शब्द जरी कानावर पडलेत ना, जीवनाचा उद्धार होत असतो. आज ही पवित्र माता आपल्यातून गेलेली आहे. आई म्हणजे काय असतं लक्ष नाही का? ज्याला हात नाही माईबाप त्याला विचारा हाताची किंमत काय आहे. ज्याला पाय नाही त्याला विचारा पायाची किंमत काय आहे. ज्याला डोळा नाही त्याला विचारा डोळ्याची किंमत काय आहे. अरे तशी गुंजाळ कुटुंबाची आई गेली आहे. अरे विचारा त्या लेकींना आई गेल्याचं दुःख काय आहे. अरे विचारा त्या लेकरांना आई गेल्याचं दुःख काय आहे. जी 9 महिने 9 दिवस कुशीमध्ये वागवते, जी हाडाचा पेन करून रक्ताची शाई करून काबाड कष्ट करते, जी भाड्याच्या बैलासारखी राब राब राबते ना, ती आई असते गड्या. जिच्याकडे कोणताही स्वार्थ नाही आहे. आयुष्यभर लेकराच्या हिताकरता जी आयुष्याचा राड करते, ती आई असते गड्या. मी सांगत असतो माई बाप, पंढरीच्या वारीला नाही जाताना तर जाऊ नका. त्र्यंबकची वारी नाही घडली जीवनात तर घडू देऊ नका. काशी केदारनाथ बद्रीनाथला नाही जाताना तर जाऊ नका. अरे घरच्या आई बापाची सेवा करा. माय बाप केवळ काशी त्यानं न जावे तीर्थासी. तो कमणे माय बापे अवघी देवाची स्वरूपे, अवघी देवाची स्वरूपे, अवघी देवाची स्वरूपे. तुका भरे माया बापे, तुका वडे माया बापे अवघी देवाची स्वरूपे, अवघी देवाची स्वरूपे, अवघी देवाची तुकाराम महाराज म्हणताय बाबा देवाची स्वरूप म्हणजे आई बाप. जीवनात जोपर्यंत आई आहे तोपर्यंत त्या ठिकाणी प्रेम मिळेल. ज्या दिवशी आई जाईल ना माईबाप, त्या दिवशी या जगात कोणीच कोणाचं नाहीये. बसलेल्या गुंजळवाडीकर 95% नाही बापजी महाराज, मला 99% मानणारी माणसं आहे आणि ओळखणारी माणसं आहे. माझ्या घरापर्यंत आलेली माणसं आहे. नारदाच्या गादीवरून एक शब्द तुम्हाला सांगू माईबाप, कीर्तन करतो, प्रवचन करतो, आई सांगतो कीर्तनात, बाप सांगतो कीर्तनात. कीर्तनात आई सांगतो, कीर्तनात बाप सांगतो. पण कीर्तनात आई सांगताना, कीर्तनात बाप सांगताना पहिली मी माझ्या आई बापाची सेवा करतो, मग जगाला सांगतो. माझ्या कीर्तनाची तारीख जरी घ्यायची असेल ना माईबाप, मी कोणाला कीर्तनाची तारीख आणि प्रवचनाची तारीख कधीच फोनवर देत नाही, कधीच देत नाही. अगोदर दिली असेल एखाद्याला, पण आता नाही देत दादा. आधी माझे घरी या, मी माझ्या आई वडिलांना सांभाळतो की नाही, त्यांच्याकडे बघतो की नाही, अगोदर डोळ्यानं बघा, तरच मला तारीख द्या. अरे जोपर्यंत आई आहे, जोपर्यंत बाप आहे, तो या जगामध्ये श्रीमंत आहे. मी तुम्ही दादा. ज्या दिवशी आई गेली त्या दिवशी या विश्वातून सर्व काही गेलं. ज्या दिवशी बाप गेला त्या दिवशी सर्व काही गेलं. बापजी महाराज, आम्ही सर्व मंडळी रात्री वणीला कीर्तन होतं, काल श्राद्धाचं कीर्तन होतं, उशीर झाला संध्याकाळी थोडा यायला. आई किती श्रेष्ठ असते, बाप किती श्रेष्ठ असतो. मी जगाला कधीच आई बाप सांगत नाही दादा जगाचे, माझे आई वडील सांगतो. मग लोकाला ते काय घ्यायचं काय नाही घ्यायचं ते बघा तुम्ही. उशीर झाला बाबा, बिराजदार बाबा, थोडा उशीर झाला कीर्तनामधून यायला. घरी आलो, गाडी घराकडे वळाली. अरे आईही जेवली नव्हती, वडीलही जेवले नव्हते. गाडीतून दरवाजा उघडला, पहिल्यांदा विचारलं, महाराज. माझी आई मला महाराज म्हणते गड्या. ए महाराज, अरे जेवला की नाही, की उपाशी आहे? वडिलांनी विचारलं, बाळा अरे थकला असेल रे. अरे पटकन याला पाणी दे बरं, तोंड हात पाय धुयला, जेवायला वाढ बरं. कोण विचार करेल हो दादा? ज्या दिवशी आई जाईल ना त्या दिवशी विचारणार कोणीच राहणार नाही. ज्या दिवशी बाप जाईल ना त्या दिवशी आम्हाला विचारणार कोणीच राहणार नाही. अरे आम्ही आमच्या पायावर उभं राहिलो. आज आम्ही पैसा कमवतो, संपत्ती, इस्टेट, जहागिरी, प्रॉपर्टी, आमच्या पैशावर आम्ही उभे राहिलो दादा. त्या आईनं आणि बापानं आमच्याकरता किती वेदना सहन केल्या नाही माहिती आम्हाला. अरे त्यांच्या कष्टाची जाणीव नाही आम्हाला. आज त्यांचा थुका रस्त्यावर यायला लागला. अरे दरवाजाच्या उमऱ्यामध्ये थुंका टाकायला टाकत असतील ते तर वाईट वाटतं आम्हाला दादा. अरे लोकांच्या खंद्या केल्या असतील, कष्ट केले असतील, राबराब राबले असतील, भाड्याच्या बैलासारखे राबून तुम्हा आम्हाला मोठं केलं असेल दादा. ज्या आईनं घडवलं, ज्या बापानं घडवलं ना, त्या आई बापाच्या डोळ्यात कधी अश्रू आणू देऊ नका. तुमचा शेवट भगवंत निश्चित गोड केल्याशिवाय राहणार नाही.
मी तर सांगत असतो दादा, इस दुनिया में कौन सी चीज है यहाँ नहीं मिलती, अरे सब कुछ मिलता है लेकिन माँ बाप नहीं मिलते दादा. या जगाच्या बाजारामध्ये गाडी मिळेल, माडी मिळेल, पैसा मिळेल, दागदागिने, संपत्ती, इस्टेट, जहागिरी, प्रॉपर्टी पाहिजे ते मिळेल दादा. तुम्ही पंढरीच्या दिशेनं जाऊच नका गड्या. अरे त्यांना अर्धी चोखंड द्या खायला. अरे लय आशीर्वाद देतील गड्या, लय प्रेमाचा आशीर्वाद देतील. जोपर्यंत विशाल महाराज आई आहे, जोपर्यंत बाप आहे ना, तोपर्यंत त्या आई बापाला कधीच विसरू नका. विसरू नको रे आई बापाला, विसरू नको रे आई बापाला. झिजविल प्यारी काया, काया झिजवून तुझ्या शिरावर धरली सुखाची छाया रे बेड्या. मिळेल बंगला गाडी, शेती बडी मोटर गाडी. जोपर्यंत आई आहे, जोपर्यंत बाप आहे, तोपर्यंत प्रेमानं द्या, प्रेमानं सांभाळा दादा. काय नाही लागत, तुमची पैसा नाही लागत त्या आई बापाला. फक्त 2 टायमाचं भाकर द्या दादा, त्यांना काहीच नाही पाहिजे तुमचं घड्या. तुम्ही आनंदी राहा, आशीर्वाद देतील तुम्हाला आनंदाचा. माझ्या बाता भागीनं लवकर कळती गड्या आई. एक सांगू माझ्या ताई साहेब, आज भाऊबीजीचा दिवस आहे. लेक माहेरच्या दिशेनं जाते, पण ज्या दिवशी आई जाते ना, हक्काचा चपला सोडणार उमरा नाही रात गड्या माहेरमध्ये आहे. अरे आई कुठपर्यंत आहे, जोपर्यंत आई आहे ना, तोपर्यंत लेकीचं माहेर आहे गड्या. हक्काचा चपला सोडणारा उमरा तोडपर्यंतचे गड्या, जोपर्यंत आई आहे. अरे किती म्हातारी झालेली आई असू द्या, किती गरीब झालेली आई असू द्या गड्या, अरे किती गरिबीशी झुंज करणारी आई असू द्या, लेक माहेरला आलीत ना, ज्या दिवशी सासरला निघते ना, पिशवी टोमॅटो देईल, बटाटे देईल, मिरच्या देईल, ही फक्त आईच करू शकते दादा. या आईच्या मूर्तीसारखी मूर्ती या जगात कुठेच मिळणार नाही घड्या. आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. अनमोल जन्म दिला काय तुझे उपकार मिटणार नाही. अनमोल जन्म दिला काय तुझे उपकार मिटणार नाही. तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. अनमोल जन्म दिला काय तुझे उपकार मिटणार नाही. अनमोल जन्म दिला काय तुझे उपकार मिटणार नाही. आईसारखी मूर्ती या जगामध्ये मिळणार आणि फक्त 2 मिनिटं तुमचे घेतो, सेवा आटपते घेतो. ज्याच्याकडे आई येतो या जगामध्ये श्रीमंत आहे. आज आमचे तुकाराम दादा असतील, भाऊसाहेब दादा असतील, नानासाहेब दादा असतील, बाळासाहेब दादा असतील. अरे आई होती ना,
इकडून बाळ येऊ द्या, तिकडून बाळ येऊ द्या. उशीर झाला तर पहिली विचारत असेल, दादा उशीर का केलास रे? लेकीला फोन नाही केलास का रे? अरे 2 दिवस लय होतात या ताई साहेबांना आईला फोन करायला. ए आई, अगं कशी आहेस ग? बाबा कशी आहेस ग? तर कोणाला विचारावं? एखाद्या शेजारी पाजारीला यावं आणि विचारावं, ए ताई अगं तुझी आई कशी आहेस ग? तुझे वडील कसे आहेस ग? काय उत्तर द्यावं या ताईनं? ज्याची आई मरण पावली, ज्याचा बाप मरण पावला, या जगात नाही भेटत आई बापासारखी माया माई बापा हो. अरे जिच्याकडे कोणताही स्वार्थ नाही आहे. अरे पोटाला चिमटा घेईल, भूक आईला लागते, बापाला लागते, पण जेवण आम्हाला असतं दादा. काठी आई बापाच्या पायाला टोचतात, पण चप्पल आम्हाला असते माई बाप. या आईसारखं बापासारखं प्रेम या जगात कुठेच मिळणार नाही. जोपर्यंत आहात ना तोपर्यंत प्रेमानं वागणूक द्या. किती प्रेम करते आई लेकरावर सांगू तुम्हाला. एका वाक्यात सांगतो, माझं वाक्य लक्ष नाही का? माझ्या माता भगिनी, आमच्या शेजारी एक कुटुंब आहे. त्या कुटुंबामध्ये त्या आईला 3 लेकी होत्या. त्या 3 लेकीपैकी बाबजी महाराज 2 लेकी आहे. त्या 2 लेकींना फार श्रीमंत घरात दिलंय गड्या, फार बागायतदार घरामध्ये दिलंय बिराजदार बाबा, फार मोठ्या घरामध्ये दिलंय. पण एक मुलगी ना आमच्या जवळच त्या ठिकाणी लव्हारे नावाचं गाव आहे, त्या गावाला दिलंय. लव्हारे नावाच्या गावाला जी पोर दिली ना ती फार गरीब कुटुंबात दिली गड्या. अंगावर फाटलेली साडी असते तिच्या कधी कधी. मागच्या दिवाळीला तिघी आल्या, आईनं दोघींना 1-1 साडी दिली गड्या. पण जी गरीब लेक होती ना तिला 2 साड्या दिल्या. तिला विचारलं, आई अगं ताईला 1-1 साडी दिली ग, दोघींना 1-1, 2 साड्या दिल्या, मला 2 का दिल्यात ग? त्यांना 1-1च दिली, मला 2 का दिल्या? आई म्हटली, तावडे अगं त्यांच्या घरी श्रीमंती आहे, माझी ताई गरीब आहे. गरीब ताईची फार काळजी जी करते ना ती आई असते. विठाला विठाला त्या आईसारखं प्रेम, आईसारखं ममतत्व या जगामध्ये कुठेच मिळणार नाही. भाऊ नवनाथ भाऊ, एक प्रसंग असा घडला की आपल्या लोणी नावाचा गाव मी वेळोवेळी सांगतो, आजही सांगून जाईल कीर्तनामधून. त्या आई किती प्रेम करते लेकरावर. आईचं लेकीवर प्रेम असतंच घड्या, पण त्या ठिकाणी लेकरावर फार प्रेम करते मगर महाराज. लोणी नावाच्या हॉस्पिटल एक आई ऍडमिट होती, गरोदर अवस्थेमध्ये होती, बाळंतपणाच्या वेदना तिला होत होत्या. नातेवाईकांना बोलून घेतलं डॉक्टरांनी, घरच्यांना बोलून घेतलं, नातेवाईकांना बोलून घेतलं. नातेवाईकांना सांगितलं, हे बघा या मातेच्या पोटातलं एक वेळेस बाळ जगेल किंवा ही ताई जगेल, काय होय? नातेवाईक म्हटले, पोटातलं बाळ मेलं तरी चालेल, आमची ताई जगली पाहिजे. सासू म्हटली सून जगली पाहिजे, सासरा म्हटला सून जगली पाहिजे, नवरा म्हटला बायको जगली पाहिजे. कॉटवर झोपलेले त्या आईला विचारलं, आई तू एक माता आहे, सांग एक वेळ तुझ्या पोटातलं बाळ जगेल किंवा तुझा जीव जगेल, काय पाहिजे? काय गोड उत्तर दिलं त्या आईनं, डॉक्टर साहेब अहो मी मेले तरी चालेल, पण माझा वंशाचा दिवा जगला पाहिजे, ही सांगणारी आई असते. आणि या आईसारखं प्रेम या जगात कुठेच मिळत नाही. आज या कुटुंबाला पोरकं सोडून, या लेकरांना सोडून आई डोंगराळ निघून गेली, परत नाही दिसणार. कशी काळाची चाहूल आली या कुटुंबावर महाराज, आणि या लेकरांना पोरकं सोडून गेली गड्या. कशी काळाची चाहूल आली, बाग सुखाची किरमिर गेली, कसं विपरीत घडले सारे होत सोन्याचा संसार रे, नगराणी दरबार होत सोन्याचा संसार रे, नगराणी दरबार
जगामध्ये आईचं प्रेम गेलंय, नाही मिळणार या लेकींना प्रेम, नाही सुनांना सासूचं प्रेम मिळणार, या लेकरांना नाही माईचं प्रेम मिळणार. आई निघून गेली भगवंताच्या साक्षीनं. आजचा जो दिवस आहे तो फार पवित्र आहे. हा विधी का केला जातो, कशा करता केला जातो, त्याचं फार महत्त्वाचं उदाहरण आहे. अनेक कीर्तन ऐकले असेल, अनेक प्रवचन ऐकले असेल, अनेक गाथा ऐकले असेल, पण जाणकार मंडळ लक्ष देऊ नये का आजचा विधी का करावा लागतो, शास्त्र काय आहे, या विधीला सर्वात मोठी प्राधान्य का दिलं जातं. अनेक अभ्यासू मंडळी, जाणकार मंडळी आहे, पण हा विधी का करावा लागतो, कशा करता करावा लागतो, याचं महत्त्व काय आहे, हा ध्येय कुठे जातो, केव्हा जातो, कशा करता जातो, काय कारण त्याचं, हा जन्म का होतो, कशा करता होतो, ध्येय निघून कधी जातो, केव्हा जातो. जीवनामध्ये अनेक सोहळे केले जातात. 16 सोहळे सांगून त्या ठिकाणी वेळ घेणार नाही आहे, पण महत्त्वाचे जे सोहळे ते लक्ष नाही का दादा जीवनामधले. ज्या दिवशी तुमचा माझा जन्म झाला तो जन्माचा सोहळा, आणि त्याच दिवशी लक्ष नाही का, त्याच दिवशी सटवी नावाच्या सटवीन आमच्या डोक्यावर टाक लिहून ठेवला. बाबा तुझा जन्माचा आणि मृत्यूचं रहाड गाडगा आहे, हे एक दिवस गरगर 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 बिंगणार आहे आणि जागेवरती थांबणार आहे. प्रत्येक जीवाला त्या ठिकाणी लिहून ठेवलंय. काही तारुण्यावस्थेत जातील, काही निम्म्या वयात जातील, काही म्हाताऱ्या वयामध्ये जातील. ऐका दादा, पहिला सोहळा जन्माचा, नंतर पाचीचा, नंतर बारीचा, नंतर वाढदिवसाचा, नंतर लग्नाचा. काही तारुण्यावस्थेत जातात तो वेगळा सोहळा. काही जण अभिष्ट चिंतन सोहळा होतो. अभिष्ट चिंतन झालं की काही लोक म्हणतात बाबा आमचं वय झालं, आम्हाला काळ घेण्याकरता येणार. ज्यावेळेस काळ येतो, घडी घडी काळ वाटे याची पाहे. ज्यावेळेस काळ येतो ना बाबा, ऐका, काळ येतो आणि आमच्यावर झडप मारतो आणि आमच्या देहाला भगवंताजवळ घेऊन जातो. असं नाही मी, आमचा देह जाण्याच्या अगोदर काही दिवस एक कुत्र येत असतं घराच्या अवतीभोवती. ते कुत्र येवळण्याचं काम करतं, ओरडण्याचं काम करतं. लोक म्हणतात बाबा ही कुत्र का येवळतं, का ओरडतं, कमून आरडतं. ऐका, ते कुत्र इवळत मुद्दामून नाही, ओरडत मुद्दामून नाही. तो काळ असतो, काळ. त्या कुत्र्याला काळ दिसत असतो. तुमचा देह त्या कावळ्याला दिसत असतो. तो आमच्यावर झडप मारण्याचा प्रयत्न करत असतो. नंतर 1 महिन्याच्या कालखंडात असो, 15 दिवसाच्या, 8 दिवसाच्या, 17 दिवसाच्या, 18 दिवसाच्या कालखंडामध्ये आमचा देह जाण्याच्या अगोदर शास्त्रामध्ये फार महत्त्व आहे. आमचा देह जाण्याच्या अगोदर आमचा देहावर काळ येतो, लगेच आमच्यावर झडप मारतो, आमचा देह भगवंताजवळ घेऊन जातो. असं नाही बाबा, आमचा देहावर झडप मारताना आमचा देह जाण्याच्या अगोदर 1 मिनिट आमच्या शरीराची फडफड होते. आमच्या शरीराची फडफड होते. एखाद्या अटॅकमध्ये जाऊ द्या, ॲक्सिडेंटमध्ये जाऊ द्या, वयस्कोरानं जाऊ द्या, पण त्या शरीराची 1 मिनिट तरी धडपड होते, शरीर फडफडतं. देह जात असताना एक लक्ष देऊन ऐका वाक्य, जशी विंचवाची नांगी आम्हाला लागली की आम्हाला वेदना होतात, तसा देह जाताना 1000 विंचवांच्या वेदना, चावल्याच्या वेदना आमच्या देहाला होत असतात. आमचा देह जात असताना आमचा देह गेला, काहींचा देह तोंडातून जातो, काहींचा देह डोळ्यातून जातो. ऐका, देह गेल्यानंतर नाकामध्ये कापूस टाकला जातो, तोंडात तुळशीची पानं घातली जातात. ऐका, पवित्र गळ्यामध्ये तुळशीची माळ असेल तर त्या देहाच्या माळीला महाराज त्या ठिकाणी गोपीचंदाचा टिळा लावला जातो. देह गेल्यानंतर सर्वांना शास्त्र माहिती आहे, पण 1 मिनिटात सांगतो हा विधी का करावा लागतो. 1 मिनिट घेतो फक्त. बाबा देह गेल्यानंतर घराच्या बाहेर आणलं जातं. किती लाख रुपयाचा बंगला जरी बांधला असेल, त्या बंगल्यामध्ये त्याला जाळलं जात नाही, बाहेर आणलं जातं. हंड्यामध्ये पाणी तापावं लागतं. बाज असेल, पलंग असेल, पिढा असेल, त्याच्यावर तो देह ठेवावा लागतो. ऐका, त्या देहाला स्नान झालं की अंगावर वस्त्र घातलं की त्या ठिकाणी त्या तिरडीवर त्या देहाला बांधलं जातं. सुतळीना देह बांधला जातो. 4 खांदेकरी उठतात, खांदा देतात. जो पाहणाड्या आहे त्या गाडग्यामध्ये शिजवलेला भात हातात घेतो, पुढे चालतो. पुढे जात असताना निम्म्यावरती त्या ठिकाणी देह आमचा नेला जातो. लक्ष देऊन ऐका, हे वाक्य ऐकलं असेल अथवा ऐकलं नसेल, वाक्य लक्ष देऊन ऐका. आमचा देह नेत असताना हनुमानाच्या मंदिरापुढून न्यावा लागतो. पण ऐका, आमचा देह हनुमानाच्या मंदिरापुढून नाही नेता आला. वाक्य लक्ष देऊन ऐका, नाही नेता आला. तुमचा देह जर एखाद्या शेतीच्या कडेला जरी पेटवला असेल, पण 13व्या दिवशी तरी त्या स्मशानभूमीमध्ये जाऊन तुम्ही नैवेद्य ठेवताना, तो नैवेद्य ठेवण्याच्या अगोदर शेतामध्ये पेटवलेल्या देहाला तो नैवेद्य ठेवण्याच्या अगोदर तुम्ही हनुमानाच्या मंदिरापुढूनच दर्शन घेऊन ज्यानं पाणी पाजलंय ना त्यानं, आणि जी ताई असेल पाठीमाग पाणी पाजणारी, त्या 2 व्यक्तींनी तरी हनुमानाच्या मंदिरापासून तो नैवेद्य न्यावा लागतो आणि मग स्मशानभूमीजवळ ठेवावा लागतो, जिथे पेटवला असेल तिथे. ऐका, देहाला नेताना काही लोक लाह्या टाकतात. ऐका जाणकार मंडळी, एवढं शास्त्र सांगणारे सेवा अटपते घेणारे गड्या. ऐका,
दिहाला लाह्या फेकतात हे फार मान्य आहे. काही लोक पैसे फेकतात, पण माऊली कुरेकर बाबा आळंदीचे सांगतात, पोराओ एक छोटासा संदेश जगाला द्या. कोणता संदेश? अरे ज्याच्यावर एक एक रुपयावर आमचं आयुष्य उभं राहिलं, ज्या संपत्तीवर इस्टेट प्रॉपर्टी जहागिरी कमावली, ते पैसे जर पायाखाली तुडून त्या लक्ष्मीचा नाश करत असो, अपमान करत असो, तर फार मोठं पाप घडेल. एक काम करा, तुमच्याकडे लई पैसा असेल, एखाद्या रुद्राश्रमात जा, तिथे ते पैशाची दान करा. लक्ष नाही का? आमचा ध्येय उचलल्यानंतर निम्म्या रस्त्यावर नेलं जातं. जिथे विसावा दिला जातो तिथे मागचे खांदेकरी पुढचे मागे नेले जातात. तिथे एक चाणकीचा आणि गुळाचा नैवेद्य त्या ठिकाणी ठेवावा लागतो. तुमच्या ठेवत असेल अथवा नसेल, पण लक्ष नाही का? विधी जसा विधीत आलाय तसं तुम्हाला सांगतो. ऐका, देह नेल्यानंतर, मशानभूमीमध्ये नेल्यानंतर जाणकार मंडळी लक्ष नाही का, जे केळी फोडतात ना अंत्यविधीच्या वेळेला, त्यांना फार मार्मिक आहे बरं का. जर विधी चुकला तर त्याला तो दोष लागतो. लक्ष नाही का? त्या व्यक्तीनं निश्चित ऐका, मी दररोज सांगतो ना, आजही सांगतो, ऐका, त्या देहाला स्मशानभूमीमध्ये नेल्यानंतर काही लोक अनेक वस्त्र अंगावर टाकतात. त्या देहाच्या अंगावर जास्त वस्त्र टाकू नका. एक अथवा दोन वस्त्र टाका. महिला गेली असेल, लुगडा असेल, साडी असेल, दोन टाका. मनुष्य गेला असेल, एक टाका, दोन टाका, पण जास्त वस्त्र टाकू नका. तुम्ही म्हणाल आलेले वस्त्र काय करायचे? ज्या दिवशी तुम्ही हस्ती घेऊन जाणार आहे त्या पवित्र गंगेच्या कडेला फार गोरगरीब जनता असते, आणि त्या लोकांना तुम्ही दान करा. निश्चित आत्म्याला सद्गती मिळेल. ऐका पुढचं चरित्र, ऐका. जो पानड्या असतो तो पाणी पाजतो. काही गावातली लोकही त्या देहाला पाणी पाजतात. पण ऐका, केळी ती घागर घेऊन फिरत असताना जो केळीला दगड मारतो ना, ऐका, ज्या घागरीला दगड मारतो ना, त्याच्याकडून जर विधी चुकला तर त्याला तो दोष लागतो. लक्षणं ऐका, तो विधी करत असताना खालून त्या ठिकाणी वरून काही लोक केळी फोडतात. वरून केळी कधी फोडायची नाही. शास्त्रात केळी वरून फोडली जात नाही. काही लोक सरळ फोडतात, सरळ फोडायची नाही. केळी जी आहे, जी घागर आहे, ती खालून वरती फोडावं लागतं. ही फार मोठी शास्त्रात त्या ठिकाणी भूमिका दिलेली आहे. ऐका, देह पेटवल्यानंतर जाणकार मंडळी लक्षण ऐका, काही गावामध्ये प्रथा अशी आहे, बापजी महाराज का त्या ठिकाणी शास्त्रात असा पुरावा आहे, जिथे देह पेटवला जातो, लक्षण ऐका, जिथे देह पेटवला जातो ना, आणि लोक त्या ठिकाणी पानाडा पुढं पाला घेऊन पुढे जातो ना, त्याच्या पाठीमागेच सर्व लोकांनी तोंड जी आहे ती सर्व त्याच्याच पाठीमागं करायला पाहिजे. त्याच्याकडे बघून तोंड करावे लागतात. त्या अग्निक बघावं लागत नाही. कुठपर्यंत? जोपर्यंत अग्नी पेटवला जातो ना, त्यानंतर त्याच्याकडे बघावं लागत नाही. ऐका, फार शास्त्रामध्ये भूमिका मांडलेली आहे, फार भूमिका आहे. ऐका, त्या देहाला पेटवल्यानंतर काही लोकांनी गावात एखाद्या मंदिरापुढे जा, एखाद्या रस्त्यावरती जा, तिथे श्रद्धांजली वाहिली तरी चालते. ऐका, देह गेल्यानंतर, अग्निडाग दिल्यानंतर, घरी गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी राख सावडली जाते आत्म्याला सद्गती प्राप्त करण्याकरता. हस्ती विसर्जित केली जाते. त्या भगवंताच्या साक्षीनं, वेदाच्या मंत्रानं अनेक भूमीमध्ये, अनेक साधू संतांच्या प्रांगणामध्ये सुंदर गंगामाई वाहते. त्या माईमध्ये टाकलं तर आत्म्याला सद्गती मिळत असते. फार मोठं हस्तीचं चरित्र आहे. पण आता आपली वेळ संपलेली आहे. ऐका, काही लोक म्हणतात 5व्या दिवशी दहावा केला तर चालतो का? 5व्या दिवशी दहावा चालत नाही. काही लोक 6व्या दिवशी, 7व्या दिवशी, 8व्या दिवशी, 9व्या दिवशी. नाही महाराज, दहावा हा 10व्या दिवशी करावा लागतो. ऐका, काही लोक इकडे 3 पिंड करतात, काही लोक 5 पिंड करतात. ऐका, पंचवटीला गेलं की 3 पिंड, त्या ठिकाणी 5 पिंड, आपल्याकडे 3 पिंड केली जातात. याला फार मोठं प्राधान्य आहे. काही लोक म्हणतात ब्राह्मण का बोलावं लागतात? ब्राह्मण का बोलावं लागतात? ऐका, ब्राह्मण जी आहे ती गरुड पुराण असेल, वेद असेल, शास्त्र असेल, त्याच्या रुचा अर्थात त्याच्या ओव्या ज्या आहे त्या ओव्या त्या म्हणत असतात. आणि तो विधी पूर्णत्वपणे पवित्र होत असतो, म्हणून ब्राह्मण बोलावली जातात. ऐका, ब्राह्मण बोलावण्याची जरी ऐपत नसेल, एक काम करा, ब्राह्मण बोलू नका. ज्ञानदान करण्याची ऐपत नसेल, ज्ञानदान करू नका. अन्नदान करण्याची ऐपत नसेल, अन्नदान करू नका. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्याला गरुड पुराण वाचता येतं त्याने गरुड पुराण नावाचा ग्रंथ आणा. तो त्या आत्म्याच्या त्या विधीच्या टायमाला वाचा. निश्चित कावळा येतो, पिंडाला स्पर्श करतो. काही लोकांचा भ्रम आहे, आमच्या गावात कावळा शिवत नाही. ज्या गावात कावळा शिवत नाही त्याने एक वाक्य लक्षण ऐका, ज्या गावात कावळा शिवत नाही त्याने एक काम करायचं, सकाळी पहाटे 5ला उठायचं. ऐका, ज्या गावात कावळा शिवत नाही त्याने एक काम करायचं. अनेक गावातली लोक इथे आली म्हणून सांगतो, इथे शिवतो मला माहिती, मी अनेक वेळेस कार्यक्रम इथे केले आहे. पण ऐका, ज्या गावात शिवत नाही त्याने एक काम करायचं, त्या विधीला 5 वाजता सकाळी उठायचं, त्या ठिकाणी फुलतांब्याच्या नगरीत जायचं, तिथं पिंडदान करायचं. तोपर्यंत गावात ज्ञानदान आणि अन्नदान करायचं. आणि ते व्यक्ती आले का तिथे तिळाचा कार्यक्रम ठेवायचा. ज्या गावात शिवत नाही त्या. ऐका, एवढंही करून जर 10व्याच्या दिवशी आमच्या गावात कावळा शिवतो, पण कावळा जर आला नाही आणि पिंडाला स्पर्शच केला नाही, तर समजून जायचं नाही की आत्म्याला सद्गती मिळाली नाही. एक काम करायचं, तो विधी त्या दिवसपर्यंत काहीच करायचं नाही. दुसऱ्या दिवशी 11व्या दिवशी तो विधी
आपण ते पिंड उचलायची, पुलतंबा असेल, पंचवटी असेल, जिथे विधी केला जातो त्या ठिकाणी न्यायची आणि त्या आत्म्याला सद्गती प्राप्त करण्याकरता पिंडदानाच्या पद्धतीनं विधी करायचा. निश्चित आत्म्याला सद्गती भेटते. ऐका, एवढं सांगितलं. काही म्हणाल महाराज देह गेला की लगेच देह निघून जातो ना हो, कुठे आम्ही बघायला राहतो. पण नाही बाबा, शास्त्रात फार मोठा पुरावा आहे. 13वा त्या ठिकाणी 13वा झाला, 14वा झाला, महिना झाला. काही लोक म्हणतात गेला तो विधी. नाही महाराज, 13व्यापर्यंत ज्या दिवशी घरातून व्यक्ती गेला ना, 13 दिवस नित्य नेमानं एक कावळा आमच्या घराच्या अवतीभोवती येतो, आमच्या पत्र्यावर, आमच्या शेडवर, आमच्या स्लॅपवर बसतो आणि तो दररोज नैवेद्य घेण्याकरता येतो. 13 दिवस नित्य नेमानं ज्याच्या घरातला एखादा व्यक्ती गेला असेल अथवा कधी गेलाच तर नित्य नेमानं लक्ष ठेवा, 13 दिवस तो कावळा येतो आणि कावळा पिंडात त्या ठिकाणी नैवेद्य उचलण्याचं काम करतो. काही लोक म्हटली बाबा कावळ्यालाच का वरदान दिलं, गाईला का वरदान नाही? गाईला पिंडाला स्पर्श करण्याचा अधिकार नाही आहे. गाईला पिंड त्या ठिकाणी स्पर्श करण्याचा अधिकार नाही आहे. हे प्रभू रामचंद्रानं त्या ठिकाणी ह्या कावळ्याला वरदान दिलंय. ते फार मोठं चरित्र आहे बाबा, पण चरित्र सांगून आपल्याकडे वेळ खर्च करण्याकरता वेळ नाही आहे. ऐका दादा, त्या क्षणी कावळा हा ओनली कावळाच पिंडाला स्पर्श केला तरच निश्चित समजायचं आत्म्याला सद्गती मिळाली. कुठेही जा, इथे अथवा पुलतांब्याला. 13वा झाला, 14वा झाला. काही लोक म्हणतील महाराज हा विधी करत असताना सांगा ना मग तोपर्यंत हा देह कुठे असतो? ऐका, आजचा 11.5 महिन्याचा दिवस म्हणजे तोपर्यंत तो व्यक्ती आपल्या घराच्या अवतीभोवती भटकत असतो. ज्या दिवशी हा विधी होईल ना त्याच दिवशी तो आत्मा जागा सोडतो आणि भगवंताच्या स्वाधीन प्राप्त होतो. तुम्ही म्हणाल हा विधी केल्यानंतर काय होईल? घरामध्ये अडी अडचण निर्माण होतात, दोष लागत असतात. म्हणून या विधीला फार मोठं प्राधान्य आहे. विठाला विठाला हो, एकदा प्रेमानं वरती हात करा. ज्याला भगवंतानं हात दिले त्याने प्रेमानं वरती हात करा आणि एकदा त्या भगवंताचं भजन करा. विठोबा गाडी वाजवा, भजन करा बाई. बोलता फार उशीर झाला. बोलता फार उशीर झाला. 12:30 कसे वाजले हेही कळालं नाही. आज दुःखांकित अंतकरणानं तुम्ही मैबापृंद या ठिकाणी उपस्थित सर्व राजकारणातील समाजकारणातील सर्व बांधव या ठिकाणी उपस्थित आहे. अविनाश करी आपल्या ऐसे लावी मनापिसे गोविंदा. जगाच्या मालकाचं भजन करा. जगाच्या मालकाला अंतकरणामध्ये साठवण्याचा प्रयत्न करा. 2 चरण सोडवण्याचा प्रयत्न केला, उर्वरित 2 चरण कधी वेळ भेटला तर निश्चित सोडवण्याचा प्रयत्न करेल. तुका म्हणे एका मरणची सरी उत्तम चिवरे कीर्ती मागे बाबा. असं जीवन जगा, असं जीवन जगा. ही माता जशी लक्ष्मीबाई आईसाहेब आपल्यातून त्या ठिकाणी निघून गेले असेल, पण ज्या मातेनं त्या ठिकाणी लेकरांना आदर्श लेकरांना जन्म दिला त्याच्यामध्ये आमचे माजी उपसरपंच तुकाराम दादा असतील, अनेक त्यांचे मुलं असतील. दादांच्या बाबतीत बोलायचं ठरलं तर गावाला फार प्रेमळ माणसं त्यांनी त्या ठिकाणी कमवलेली आहे. ज्या वेळेला दादा पहिल्यांदा आलो होतो त्यावेळेस तुम्ही सरपंच असताना फार मशानभूमी त्या ठिकाणी आजही पवित्र आहे. आपल्या गावचं त्या ठिकाणी फार नाव घेतलं जातं. प्रवचन करायला आलं तर कुठेही गेलो तर नक्की सांगतो दादा कधीतरी गुंजळवाडीला जाण, ती पवित्र स्मशानभूमी बघा. तुम्ही केलेलं कार्य, आता आलेल्या अनेक मान्यवरांच्या माध्यमातून चाललेलं कार्य
फार गावासाठी उल्लेखनीय आहे. फार मोठा सभामंडप आहे, फार मोठं हनुमंतरायाचं मंदिर आहे. भरभरून तुम्ही प्रेम देतात, भरभरून अखंड हरिनाम सप्ताह करतात. मी त्या देवाला विनंती करेन, देवा पंढरीच्या राजा पांडुरंगा परमेश्वरा या गावाला असंच भरभरून लोकांना त्या ठिकाणी लोकांनी भरभरून द्यावं आणि असेच अनेक महत्त्वाचे भारी भारी सोहळे व्हावे गावामध्ये. म्हणून आज ही पवित्र मातेच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं तुम्ही आम्ही सर्वजण आलात. गायनाचार्य, मृदुंगाचार्य, भजनी मंडळ सर्वांना धन्यवाद आहे. त्याचबरोबर गुरुवर्य आदरणीय बाबा, सुरुवातीला तुम्ही तिकडून आले आणि मला वाटलं काय बोलावं तरी काय, पण नाही, माझ्या भगवंताने जी बुद्धी दिली ती बोलण्याचा प्रयत्न केला. फार मोठं व्यक्तिमत्व आपल्या गावामध्ये. बंशी बाबा असतील, आमचे आगलावे महाराज सुद्धा उपस्थित आहे. अनेक मंडळी या ठिकाणी राजकारणातील उपस्थित, भाऊ रघुनाथ भाऊ असतील, त्या ठिकाणी रोहिदास भाऊ असतील, नरू भाऊ असतील, अनेक मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. सर्वांचे नाव मला ज्ञात नाहीये, माफी मागतो दादा. सर्वांना धन्यवाद. आणि एकच जाता जाता उपदेश करून जाईल, जीवनामध्ये भगवंताची सेवा करा, त्या ठिकाणी माईबापाची सेवा करा. याच्यामध्ये दुसरं कोणतंही काही केलं नाही तरी चालेल. बघा, काही वैकुंठवासी डोंगराआड गेला सूर्य पुन्हा दिसेल, परंतु माती आड गेली ही माय पवित्र माता परत दिसणार नाही आहे. काही वैकुंठवासी लक्ष्मीबाई पंढरीनाथ पाटील गुंजाळ ही माता आपल्यातून गेलेली आहे. मातेच्या पश्चामध्ये 4 मुलं आहे, त्या ठिकाणी 4 मुली आहे, तदनंतर 5 सुना आहे, नंतर नातू आहे. पटापटा सांगतो, लक्ष द्या फक्त माझ्याकडं. त्यांच्या पश्चात त्यांचा मुलगा आहे, मुलाचं नाव भाऊसाहेब पंढरीनाथ पाटील गुंजाळ, तदनंतर तुकाराम पंढरीनाथ पाटील गुंजाळ, तदनंतर त्यांच्या पश्चामध्ये सर्वांना ज्ञात आहे नानासाहेब पंढरीनाथ पाटील गुंजाळ, तदनंतर त्यांच्या पश्चामध्ये बाळासाहेब पंढरीनाथ पाटील गुंजाळ हे त्यांची मुलं आहे. तदनंतर त्यांच्या पश्चामध्ये त्यांच्या मुली आहे, मुलीचं नाव सर्वांना ज्ञात आहे, सर्वांना माहिती आहे. त्यांची मुलगी आहे छबुबाई साधू पाटील पावसे, तदनंतर त्यांच्या पश्चामध्ये शांताबाई भानुदास पाटील, त्या ठिकाणी नवले, तदनंतर त्यांच्या पश्चामध्ये सर्वांना ज्ञात आहे चंद्रकला राजाराम पाटील हसे, तदनंतर त्यांच्या पश्चामध्ये त्यांची मुलगी, मुलीचं नाव सर्वांना ज्ञात आहे, सर्वांना माहिती आहे. त्या ठिकाणी कौशाबाई रामभाऊ पाटील, त्या ठिकाणी करपे, तदनंतर त्यांच्या पश्चामध्ये त्यांच्या सुना आहे, सुनांचं नाव सर्वांना ज्ञात आहे, सर्वांना माहिती आहे. केसर, त्या ठिकाणी केसर भाऊसाहेब पाटील गुंजाळ, तदनंतर शिलाक भाऊसाहेब पाटील गुंजाळ, तदनंतर त्यांच्या पश्चात तारा तुकाराम पाटील गुंजाळ, तदनंतर त्यांच्या पश्चात छाया नानासाहेब पाटील गुंजाळ, तदनंतर सविता बाळासाहेब पाटील गुंजाळ या त्यांच्या त्या ठिकाणी सुना आहे. तदनंतर त्यांच्या पश्चात त्यांचे नातवे, नातांचं नाव सर्वांना, इकडे लक्ष द्या, माझ्या गुरुवारी आदरणीय रामराव महाराज ढोक बाबांचा हा आशीर्वाद आहे. काळजी करू नका, उलटे म्हणायला लावले तर उलटेही म्हणेल भाऊ. हे 2 नाही 4 बॅनर आणा, इथे माझ्या पुढे भगवंताची देणगी आहे. लक्ष द्या फक्त इकडं. त्यांच्या पश्चामध्ये त्यांचे नातू असतील, नातांचं नाव सर्वांना ज्ञात आहे, प्रसाद तुकाराम पाटील गुंजाळ, तदनंतर त्यांच्या पश्चामध्ये राजेंद्र भाऊसाहेब पाटील गुंजाळ, तदनंतर त्यांच्या पश्चामध्ये प्रतीक नानासाहेब पाटील गुंजाळ नातू आहे, तदनंतर त्यांच्या पश्चात किरण भाऊसाहेब पाटील गुंजाळ नातू आहे, प्रथमेश बाळासाहेब पाटील गुंजाळ हे त्यांचे नातू आहे. विठाल विठाल. झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित. विठाल जय जय विठाल. बोले देवा बोडी उतरे क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्धा. नाही विचारिला आदे कर दिया तुला. क्षमा अपराध